नमस्कार मित्रांनो. चला तर ऐकत आजची कहाणी. साधारण 3 वर्षाचं नातं होतं त्यांचं. तो फारच पजेसिव. तो तिला बिनधास्त जगण्याची सवय लावत होता. शांत आईवडील. दोघांनीही कधी तिला बंधनात अडवलंच नाही. काही हवंय नको असेल तर लगेच हातामध्ये हजर. ती कॉलेजमध्ये असताना त्या दोघांची भेट झाली होती. दररोज संध्याकाळी कॉलेज सुटण्याच्या वेळी ते गेटवर हजरच राहायचे. दोघेही लांब कुठेतरी फिरून यायचे. एकत्र मूव्ही पाहणं, फिरणं, छान हॉटेलमध्ये जेवण करणं, एकमेकांना भेटवस्तू देणं, त्यानंतर दिवसभर चॅटिंग करणं, जणू काही यांचा जीवनक्रमच झाला होता. ते त्याला प्रेमाची पिल्लुडी वगैरे म्हणायची. कधी काळी फेसबुक, व्हॉट्सअपवर बोलणारा तो रिलेशनशिपमध्ये पडल्यावर एका हाईकचा ब्रँड अँबॅसिडरच झाला होता, असं म्हणायला काहीच हरकत नाही. तर असं होतं यांचं प्रेम. पण प्रेमात जोपर्यंत कोणतं वाईट वळण येत नाही ना, तोपर्यंत ते प्रेम अमर नाही होत किंवा श्रेष्ठ नाही होत. रिलेशनशिप आता बरीच वर्ष लुटली होती. ती सतत त्याच्या मागे लागायची की आपण ना आपल्या नात्याबद्दल आता घरी सांगूया म्हणून. आणि काहीही कारण देऊन तो वेळ मारूनच न्यायचा. लग्न ह्यालाही तिच्याशीच करायचं होतं, पण ती वेळ योग्य नव्हती किंवा अजून वेळ आलेलीच नव्हती, असं त्याला नेहमी वाटायचं. शेवटी जे नाही व्हायला पाहिजे तेच झालं. तिच्या आईवडिलांनी तिचं लग्नच ठरवलं. मुलगा वेल एज्युकेटेड होता, दिसायलाही देखील सुंदर होता, देखणा होता. आता या दोघांनीही एकमेकांच्या घरी प्रेमाबद्दल सांगून पाहिलं. खूप प्रयत्न केले, पण घरचे काही तयारच होत नव्हते. घरात रोज त्यावरून किरकिर, भांडणच असायची. याने सुद्धा घरी खूप सांगण्याचा प्रयत्न केला, पण घरचे काही ऐकायच्या मनस्थितीतच नव्हते. शेवटी फॅमिलीसाठी स्वतःच्या सुखाची राख रांगोळी केली. तर बरं का, आपल्या या गोष्टीतला मुलगा जो आहे तो स्वभावाने खूपच हळवा आहे आणि तो त्याच्या फॅमिलीला जास्त महत्त्व देणारा आहे. तर आपण आता पुढे वळूया. शेवटी त्यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला, पण ती नात्यातून काही बाहेर पडायला तयारच नव्हती. दररोज त्याला मेसेजेस करायची, कॉल करून रडायची. तो त्याच्या परीने समजवायचा. हळूहळू त्याने तिला रिप्लाय देणे कमी केलं. त्या दिवशी ती कॉलवर जास्तच रडू लागल्यानंतर तो तिला भेटायला आला. दोघेही एका शांत ठिकाणी गेले. त्याने त्याने तिला जवळ घेतलं आणि डोक्यावरून हात फिरवला आणि म्हणाला, आपले आईवडील ना आता आयुष्यभर समाज आणि नातेवाईक यांना जोडून आलेत. त्यात जी काही थोडीशी इज्जत कमावली आहे ना, तीच त्यांच्या आयुष्याची कमाई आहे, असं आपल्यासारखा विचार ते नाहीच करू शकत. आता आपल्या विचारांमध्ये लवचिकता आणण्याचा त्यांचा आता वय गेला आहे. लहान मुलांसारखे हट्टी झालेत ते आता. आता ते म्हातारपणाकडे झुकलेले आहेत. प्रेम म्हणजे काय असतं हे फक्त मिळवणं नाही, तर मोठ्या मनाने त्याग करणं ही असं असं पण असू शकतं. तरीही तुला लग्न करायचंच असेल तर करूयात. आता तिच्या डोळ्यातून पाणी काही थांबतच नव्हतं. ती 2 पावले पुढे आली. त्याच्या कमरेभोवती हात हात टाकले. छातीवर डोकं टेकवलं. त्याला गच्च मिठी मारली. शेवटची पुढे पुढे काही वर्षांनी, कित्येक दिवसांनी तिचा कॉल आला. फोनवर बोलता बोलता जुन्या आठवणी पण ताज्या झाल्या. भेटायची इच्छा तर दोघांनाही खूप झाली होती, पण बोलणार काय? कारण ती आता वेगळ्या नात्यामध्ये अडकलेली होती. अखेर तिनेच पुढाकार घेत भेटायचं ठरवलं. आता त्यांनी क्षणाचाही विलंब न करता होकार दर्शवला. लग्नानंतर जवळजवळ 2 वर्षांनी ते दोघे एकमेकांच्या समोरासमोर येणारच होते. त्यांना भेटायचा दिवसही ठरला. सर्व काही अगदी त्यांच्या मनासारखंच झालं होतं. हल्ली त्याच्या घरी लग्नासाठी पण स्थळे पाहणं चाललं होतं आणि तिचं तर 3 वर्षापूर्वीच लग्न झालेलं होतं. शेवटी तो दिवस उजडला. 2 वर्षापासूनचा अपूर्ण संवाद संपेल आणि उरेल तीच सकाळपर्यंत, असं काही कन्फर्मेशनच नव्हतं. त्याच्या मनात चलबिचल होत होती. बिचारा आता खूपच अस्वस्थ, बेचैन झाला होता. मनात शंका झाली होती की उद्याची भेट कॅन्सल झाली तर खूप साऱ्या जुन्या आठवणी, या जुने मेसेजेस, हे 2 वर्षापासूनच राहिलेलं आणि ते जुनंच राहील. त्यांचं अपूर्ण बोलणं पूर्ण होणार कसं? रात्रीचं त्याने मुद्दामून मोबाईलवर 4चा अलाराम लावला. तसं त्याला लगेच जाग आली. जाग कधीच येत नाही. आज मात्र पहिल्याच अलारामला सकाळी 6 वाजताच उठला. आणि बरोबर आहे ना, आज इतक्या दिवसानंतर भेटणार जे होते ते एकमेकांना सुरुवातीला दोघे अगदी अनोळखी असल्यासारखेच वागू लागले होते. एकमेकांकडे नजर चोरून पाहत होते. त्यांना आता आवडल्यासारखंच वाटत होतं. आणि त्याने हाय केला आणि तिने पण तसाच प्रतिसाद दिला. उशिरा का होईना पण त्याने अडखळत बोलण्यास सुरुवात केली. सध्या काय चालू आहे? इथपासून ते फ्युचर प्लॅन्स काय आहेत?
इथपर्यंत बऱ्याच विषयावर दोघे बोलले गेले. पर्सनल आयुष्यावर फार कमी आणि फॅमिलीवर जास्त गप्पा रंगल्या त्यांच्या. हळूहळू दोघांमधील अवघडलेपणा आता कमी होत गेला. रंगत चाललेल्या गप्पांमध्ये एक गोष्ट मात्र लक्षात आली की ती बदललेली आहे. अगोदरसारखी ती आता मस्तीखोर, जास्त बडबड करणारी नव्हतीच. ती त्या दोघांनी देखील जबाबदारीची जाणीव झाली आहे. रोजच्या आठवणीसोबत घालवलेला वेळ, एकमेकांबद्दल दोघेही अगदी मॅच्युअरपणे बोलले होते. मन रिकामं झालं, हलकं हलकं वाटू लागलं. त्याला मिठीत घ्यावंसं वाटत होतं, पण त्याने मुद्दामूनच टाळलं. कधी काळी त्याची ती प्रेयसी आज दुसऱ्याची बायको झालेली होती. त्यामध्ये तो त्या मुलीला शोधत होता जी त्याच्यावर जीवापाड प्रेम करायची. त्याच्यासाठी तोच पहिली प्रायोरिटी होता आणि शेवटीचा पण तोच होता. हेच की त्यांनी एकमेकांवर जीवापाडही प्रेम केलं, पण लग्न काही होऊ शकलं नाही. याचा अर्थ हा नाही की प्रेम कुठे कमी पडलं, तर असं मुळीच नाही. कदाचित ती वेळ त्यांची नव्हतीच, पण प्रेम नक्कीच त्या वेळेला सोबत घेऊन आजपर्यंत ते जपलं होतं. दोघांकडूनही त्याला त्याच्या आयुष्यात तिच्याकडून कोणतीच अपेक्षा राहणार नाही किंवा त्या दोघांना असं कधीच वाटणार नाही, अरे हे राहिलं किंवा ते राहिलं. कारण त्यांना अपेक्षेपेक्षाही जास्त आणि खूप अशी एकमेकांची साथ लाभली होती, जी एका ठराविक वेळेपर्यंत गरजेची असते प्रत्येकाच्या आयुष्यात. चला तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपली छानशी गोष्ट आता मी संपवत आहे. प्लीज आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बरं का. चला तर भेटूयात पुढच्या कथेमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.